विठ्ठलाला एक मी सापळा घातलेला आहे कवितेच्या रूपाने. कवितेचा शीर्षक आहे अरे विठ्ठला, तुझ्या भेटीसाठी तुझा भक्त करतो युगानुयुगे वारी. अरे विठ्ठला, तुझ्या भेटीसाठी तुझा भक्त करतो युगानुयुगे तुझी वारी. पाऊस वादळ वारा झेलतो अंगावर, पाऊस वादळ वारा झेलतो अंगावर तुझ्या भेटीसाठी. काट्यातून दगडांना ठेचाळत, काट्यातून दगडांना ठेचाळत, चिखलातून तर कधी उपाट्यातून, चिखलातून तर कधी उपाट्यातून चालतो अनमानी. तुझ्या भेटीसाठी तुझ्या नामाच्या गजरात, तुझ्या नामाच्या गजरात अगदी निस्वार्थपणे आसुसलेला असतो तुझा भक्त. तुझ्या नामाच्या गजरात अगदी निस्वार्थपणे आसुसलेला असतो तुझा भक्त. अरे विठ्ठला, तुझा लाडका भक्त पुंडलिक, अरे विठ्ठला, तुझा लाडका भक्त पुंडलिक यांच्या घरी भेटीसाठी गेला. तुझा लाडका भक्त पुंडलिक त्यांच्या घरी भेटीसाठी गेलास अन आपल्या आईवडिलांच्या शेवारत पुंडलिकाच्या आज्ञेवरून, अन आपल्या आईवडिलांच्या शेवारत पुंडलिकांच्या आज्ञेवरून 28 युगापासून विटेवर उभा टाकलास, 28 युगापासून विटेवर उभा टाकलास. अरे विठ्ठला, असे पुंडलिकासारखे रंगले गांधले व पीडित भक्त, असे पुंडलिकासारखे रंगले गांधले व पीडित भक्त नामा तुका एका सावता सेना नरहरी, नामा तुका एका सावता सेना नरहरी, जना सातू कानोपात्रा असे कितीतरी भक्त नाही येऊ शकत तुझ्या भेटीसाठी, असे कितीतरी भक्त नाही येऊ शकत तुझ्या भेटीसाठी. अरे विठ्ठला, कटीवर हात आणि विटेवर उभा, अरे विठ्ठला, कटीवर हात आणि विटेवर उभा गाभाऱ्यात राहून तू कंटाळला नाहीस का रे. अरे विठ्ठला, कटीवर हात आणि विटेवर उभा राहून गाभाऱ्यात तू कंटाळलाच नाही का रे. एकदा बाहेर पडून बघ. काढ कमरेचे हात, एकदा बाहेर पडून बघ. काढ कमरेचे हात सरकारकडून नाडवलेल्या बळीराजासोबत, सरकारकडून नाडवलेल्या बळीराजासोबत शेतात राबून बघ. शेताच्या बांधावर बसून कांदा भाकरी खाताना त्यांच्याची सुख दुःखाच्या गोष्टी करून बघ. शेताच्या बांधावर बसून कांदा भाकरी खाताना त्यांच्याशी सुख दुःखाच्या गोष्टी करून बघ. अरे विठ्ठला, शोषित पीडितांच्या वेदना जाणून बघ. अरे विठ्ठला, शोषित पीडितांच्या वेदना जाणून बघ. कधी सावकार दरबारी जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडून बघ. कधी सावकार दरबारी जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडून बघ. तुझे सरकार, तुझे सरकार म्हणजे आताचं सरकार, तुझे सरकार ऐकतात का त्यांच्या समस्या, तुझे सरकार ऐकतात का त्यांच्या समस्या, तुलाच कळून येईल. अरे विठ्ठला, आता सुरक्षित गाभारा सोड. आता विठ्ठलाला आवाज दिलाय की तू सुरक्षित गाभाऱ्यातून तू बाहेर ये. अरे विठ्ठला, आता सुरक्षित गाभारा सोड, बडव्यांच्या सहवासातून बाहेर ये. अरे विठ्ठला, सुरक्षित गाभारा सोड, बडव्यांच्या सहवासातून बाहेर ये. मग कळेल तुला तुझा खरा भक्त कोण, मग कळेल तुला तुझा खरा भक्त कोण. अरे विठ्ठला, ऐशील नारे हे माझे कळकळीचे मागणे. अरे विठ्ठला, ऐशील नारे माझे हे कळकळीचे मागणे. धन्यवाद.